नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आदेश उलटे. आज मी तुम्हाला मोबाईल न्यूमरॉलॉजीविषयी माहिती देणार आहे. कशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल नंबरमध्ये काही सेटिंग करून आपलं आयुष्य खूप चांगलं करू शकतो, जेणेकरून आपल्या आयुष्याला एक प्रगती येते आणि त्या प्रगतीमुळेच आपलं आयुष्य अतिशय सुलभ आणि सोपं होण्यास मदत होते. तर मी तुम्हाला मोबाईल न्यूमरॉलॉजीची तुम्हाला का गरज आहे हे आज पहिल्यांदा हे कारण सांगत आहे. जर ह्या गोष्टी तुमच्याबरोबर घडत असतील तर तुम्हाला ते ते मोबाईल न्यूमरॉलॉजीमध्ये चेंजेस करून घेणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा तुम्हाला मी आता सांगत आहे. तुमच्यावरती सतत लोन होत आहे का? दुसरा मुद्दा आहे, तुमचा जो तुम्ही व्यवसाय करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित प्रमाणात यश येत आहे का? तुम्ही अतिशय कमी वयाचे आहात, म्हणजे तुमचं वय 55-60 असं अतिशय जास्त वय नाही. रेग्युलर आहात 30-40-50, तरी सुद्धा तुम्हाला अनेकदा भरपूर वेळा मोठमोठ्या आजारांना सामोरं जावं लागतं, दवाखाना करावा लागतो. तर त्याच्यामुळे तुमचा मोठ्या प्रमाणात दवाखान्यात खर्च होत आहे का? चौथा मुद्दा आहे की तुम्ही अतिशय योग्य प्रमाणे व्यवसाय करता आणि तरी सुद्धा तुमची सेव्हिंग होत नाही. तर चौथा मुद्दा आहे, तुमची सेव्हिंग होत नाहीये का? तुम्ही सुज्ञ झाला आहात, तुमचं वय आत्ता योग्य आहे आणि तुम्ही एक समजूतदार आहात. तरी सुद्धा तुम्ही सगळे निर्णय घेता, तरी सुद्धा तुमच्या निर्णय योग्य घेऊन सुद्धा तुम्हाला घेतल्या निर्णयामध्ये लगेच यश येतं का? म्हणजे तुमच्या ज्या घेतल्या निर्णयाला लवकरात लवकर यश येतं का? तुम्हाला इतरांशी रेग्युलर व्यवहार करताना तुम्हाला बोलण्यात अडथळे येतात का? तुमच्या घरामध्ये सर्व काही ठीक आहे, तरी सुद्धा तुमच्या घरात पैशाची अप्रचंड कमतरता जाणवते का? तुम्हाला प्रत्येक सणाला किंवा चांगल्या दिवशी एखाद्या वस्तू खरेदी करायच्या असतात, प्रत्येक वेळेस तुम्हाला कर्जच घ्यावं लागतं का? छोट्या मोठ्या वस्तूपासून प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ई एम आय वरतीच तुम्हाला वस्तू घ्याव्या लागतात का? तुम्ही वाहन चालवता, योग्य मर्यादा ठेवता, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात ॲक्सिडंट, बोलू नये पण ॲक्सिडंट व्हायचे चान्सेस असतात किंवा तुमचे ॲक्सिडंट झालेत का? 10वा मुद्दा असा आहे की तुम्ही शिक्षण घेत आहात
अभ्यास चांगला करत आहात, वेळच्या वेळी अभ्यास करत आहात, तरी सुद्धा तुम्हाला अपेक्षित मार्क पडत नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये अपयश येतं, कारण की तुम्हाला मार्क चांगले मिळत नाहीत. तर एवढं कष्ट करून सुद्धा तुम्हाला मार्क चांगले पडत नाहीयेत. अकरावा मुद्दा असा आहे की तुम्ही मॅरेज लाईफमध्ये आहात आणि तुमचा पार्टनर खूप समजूतदार आहे, तरी सुद्धा तुमचं आणि त्याशी काही ना काही गोष्टीवरून मतभेद होतात का? बारावा मुद्दा असा आहे की आयुष्यात तुम्ही खूप स्वप्न खूप वर्षापूर्वी पाहिली होती, एक 5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी, एक 10 वर्षापूर्वी, तरी सुद्धा ते अजून स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत का?